श्री गुरुदेव दत्त. नमस्कार श्रोत्यो. एप्रिल 2025 या महिन्यातील कन्या राशीचं मासिक राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत. कन्या राशीच्या व्यक्तींना सप्ताहाच्या अगोदरपासून असणारे राहू जोडीदाराबरोबर मतभेद दाखवतो. जोडीदाराची काळजी व आरोग्याच्या बाबतीमध्ये नोकरी व्यवसायातील काळजी, अशा मीन राशीतील शनी 7वा शनी आणखीन त्या काळजीत तुमच्या भर घालणार आहे. कोर्ट कचेरीची कामे स्वतःहून आपण वर काढू नका, अन्यथा त्यामध्ये तुमचे नुकसान होईल. राहत्या जागेचे प्रश्न महिन्यामध्ये डोके वर काढू शकतील. काहींना ग्रह त्याग करावा लागेल. सप्ताहातील शुक्र विवाह इच्छुकांचे विवाह जमण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची मदत करेल, पण त्याचप्रमाणे संततीची चिंता काही प्रमाणामध्ये तुम्हाला वाटेल. छोटे मोठे आजारांना सामोरे जावे लागेल. 14 एप्रिल नंतर अष्टम स्थानात जाणारा रवी प्रवासामध्ये अडथळा येणे, उष्णतेचा त्रास होणे, डोळ्यांना त्रास होणे, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काही तुम्हाला वरिष्ठांकडून त्रास होणं, वरिष्ठांची खप्पामर्जी होणं याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे रवी आणि मंगळाचा त्रिकोण योग होत आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी दबावाखाली तुम्ही राहाल, पण तरी सुद्धा तुम्ही ते काम यशस्वी करून दाखवाल. अष्टम स्थानात होणारी अमावस्या रविचंद्र युती ही मानसिक स्थिती मध्ये सुधारणा होईल. काहींना धनलाभ होईल. भाग्यस्थानात गुरु अभ्यासासाठी, उच्च शिक्षणासाठी एखादी संधी तुम्हाला या कालखंडामध्ये मिळवून देईल. त्याचप्रमाणे आध्यात्मिक विचार मनशांतीसाठी अतिशय उपयुक्त ठरतील, तुम्हाला ते स्फूर्ती देतील. त्याचप्रमाणे गुरु आणि हर्षल यामुळे आध्यात्मिक योग इत्यादी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व नवीन ज्ञानाची जाणीव होईल. कला क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना लिखाण, नाटक, टीव्ही, चित्रपट इत्यादी क्षेत्रामध्ये काम करण्याची नवीन संधी, काहीतरी कृती, नवीन संधी मिळेल. काहीतरी त्यांच्या हातून कृती घडेल व त्याचा त्यांना फायदा होईल. कन्या राशीच्या व्यक्तींना या कालखंडामध्ये त्यांनी जर श्री दत्तगुरूंची उपासना या कालखंडात केली तर त्यांना जास्त फायदेशीर ठरेल. त्याचप्रमाणे त्यांचे कोणते सद्गुरू असतील, सद्गुरूंनी दिलेली जी उपासना आहे ती जरी केली तरी त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ठरेल. अशुभ तारखा आहेत त्यांच्यासाठी 26 आणि 27 ह्या त्यांच्यासाठी अतिशय अशुभ असणाऱ्या अशा ह्या तारखा आहेत. त्यासाठी त्यांनी शक्यतो बाहेर पडणं किंवा काही महत्वाची कामं करणं या दिवशी टाळलं तर त्यांना मनशांती मिळू शकते. ज्या शुभ तारखा आहेत ते 10, 11 आणि 12 ह्या शुभ तारखांना विशेष करून ते आनंदी राहतील, उत्साही राहतील. महत्वाचं काम या तारखांना त्यांच्याकडून घडून येईल आणि ह्या तारखांना त्यांनी महत्वाची कामे हातामध्ये घ्यावीत. एकंदरीत कन्या राशीसाठी हा महिना अतिशय उत्तम असा आहे. फक्त विशेष करून जोडीदाराच्या प्रकृतीची आणि वैवाहिक संबंध योग्य राहतील याची काळजी त्यांना ह्या महिन्यामध्ये विशेष करून घेणं गरजेचं ठरेल. शुभम भवतु.